नमस्कार मंडळी. आज उत्तनच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेली आजची ताजी मासळी पाहूया. कोळंबी आणि ओले बोंबील मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. वादळी वारे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस असताना मासेमारी झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात कोळंबी आणि ओले बोंबील आलेले आहेत. काय काय सांगायचं सांगा. बघा आमची कवरी मेहनत आहे ते बघा. इकडे या ना, बघून या. बघा या बंदराव बोलू. तुम्हाला भाव करताना काय वाटत मग नाही? वाटत नाही त्यांना भाव करताना काय समजते त्यांना काय भाव करताना बस काय बी. मग बघा कधी समुद्र बघा आमचं काय बघा. मग काय नाही का लोकांना समजत. समजते त्यांनाच समजते. घ्या त्यांचा पण घेतो. नाही मस्करी करतात. घ्या घ्या. काय तुम्हाला पण बोलायचं असेल बोला. लोकांना कळालं पाहिजे खाऊन दे त्याचे नावाशी मिळेल. खाऊन दे. खा खा. थँक्यू. बोला बोला ना. काय कष्ट करता. माझं मुलं आहे बारकं 1 वर्ष आताच वरच झालं मंगळवारपासून. आता त्याला टाकून शिनायला आम्ही 1:30 वाजताची बसता. जाम पाणी न वारा. जाम कष्ट करायचं होतं. आता आवरं उचलायचं, परत म्हणजे टाकायचं, परत स्टेशनला नेवायचं, परत रात्री 10 वाजताची जावाचा रात्री खपते. कुठे जाणार होता तुम्ही? क्रामपीठ मार्केटला. प्रॉफिट मार्केटला. इकडनं जाण्याचा पण खर्च येईल. हो, जाण्याचा पण खर्च. मग तिथे भाव मिळेल तुम्हाला? कधी मिळते कधी मिळे नाही. पण आता याचं बोलते गणपतीला मासळी नाही खाते. जास्ती स्वस्त. अच्छा, जास्ती स्वस्त. आम्हाला बघ डिझेल, त्याला बर्फ मार, आवरी माणसाची मजुरी देवाची, तर खलाशी आणि त्यांना जेवण 2 टायमाला, आंघोळीला पाणी. बोटीवर जातात त्यांना पण? हो, त्यांना पण सगळ्यांना सुद्धा खर्च करतात. त्यांचा पण खर्च. तुम्ही कुठून आल्या? आम्ही उत्तम चाललो. तुम्ही बघा यूट्यूबवर सुनंदा घोडेराव चॅनल. चालेल. थँक्यू. मध्ये मध्ये टाकतात. काय नाही, त्या लोकांचे पण व्हिडिओ ब्लॉगमध्येच तिथं मात्र
लाईक करा, टाकलं शेअर थोडंसं. करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. दुधाची बॅग धुवून घ्यावं लागेल. फाटायची तर म्हणून पाणी का काय पाणी वाटतं दुधाची बॅग. फाटली दुधाची बॅग.